नमस्कार मंडळी. आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. मंडळी, मालिकेमध्ये आता खतरनाक असा ट्विस्ट आलेला आहे. मंडळी, इकडे आनंदीचा अपघात झाला आहे, पण त्या सगळ्यामध्ये आता पृथ्वीने आनंदीचा जीव वाचवला आहे. सगळ्यात पहिलं तिथे जाऊन त्याने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्या सगळ्या कृत्यांची माफी मागत आता म्हणजे पृथ्वीला या सगळ्याचा अक्षरशः पश्चाताप झाला आहे. आणि आनंदीची ही जी काही वेळ आली आहे, तिच्यावरती आता जी काही परिस्थिती आली आहे, ती सगळ्याला आपण जबाबदार आहोत असं पृथ्वीने स्वतःला मांडलंय. आणि स्वतः त्याने आता आनंदीच्या समोर हात जोडून माफीसुद्धा मागितलेली आहे. तर मंडळीकडे छोटी जी आरची आहे, तिने मात्र विद्याधरचं घाणेरडं रूप, सगळी स्टोरी आता इकडे पृथ्वीला सांगितलेली आहे. आता ह्या पृथ्वीचा खरं तर तिच्यावरती खूप विश्वास बसतो, म्हणजे आर्चीवर विश्वास बसतो. तिने एक एक करत आतापर्यंत विद्याधरने कशी घाणेरडी कृत्य केली, कसं आनंदी दिदीला त्रास दिला, काय काय केलं तिच्यासोबत, सगळं सगळं काही तिने आता ह्या पृथ्वीला सांगितलंय. आणि मंडळी, त्यानंतर आता ह्या पृथ्वीचे डोळे उघडलेत आणि ज्या वेळेला आता तो आनंदीला शोधायला जातो, तेव्हा आनंदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला सापडली आहे. आणि त्यानंतर त्याने जे काही केलंय, विद्याधरला जी काही शिक्षा दिली आहे, सगळा भाग बघण्यासारखा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, कालच्या भागात आपल्याला समजलं की आर्ची आणि आरती दोघी सुद्धा इकडे आले आहेत आणि मालक साहेबांनी विनवणी करत असतात की मालक साहेब, तुम्हीच आम्हाला मदत करू शकता, तुम्हीच आमच्या आनंदीला शोधून काढू शकता. आतापर्यंत सगळ्या संकटामधून तुम्हीच तिला शोधून काढलंय. मालक साहेब, चला ना, तुम्ही आमच्यासोबत चला. पण तेव्हा आता मालक साहेब आर्चीवर चिडलेत आणि म्हणतात, चूप, एकदम चूप, हात सोड माझा, अजिबात माझ्या जवळ यायचं नाही आणि मी अजिबात तुम्हाला कोणाला मदत करणार नाहीये. तुझ्या बहिणीला समजावलं होतं की माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांच्यामध्ये यायचं नाही, तरी सुद्धा ती मध्ये मध्ये करत होती. आता मी या सगळ्यामध्ये अजिबात लक्ष देणार नाहीये असं म्हणून मालक साहेब आता तिथून रागारागाने निघून गेलेले असतात. आणि त्यावर आता हे शिर्के जे आहेत ना, ते सुद्धा मालक साहेबांच्या मागोमाग येतात आणि म्हणतात की मालक साहेब, तुम्ही तुम्ही हे वागताय, म्हणजे मी ज्या मालक साहेबांना ओळखतो ते मालक साहेब असे कधीच नाही आहेत. तुम्ही आता जे खाली वागलात ते सगळं खरं खरं होतं, खरं सांगा मला. मला माहिती आहे, म्हणजे तुम्ही आनंदीचा किती रिस्पेक्ट करता, तिच्याबद्दल किती आदर आहे, सगळं सगळं माहिती आहे. मग तरीसुद्धा तुम्ही खाली असं का वागलात, का हे सगळं केलं? तुम्हाला खरंच आनंदीबद्दल काही वाटत नाही आहे का? तुम्ही तिला शोधून काढणार नाही आहात? मंडळी, त्यावर आता इकडे असं दाखवलं आहे की आरची आणि आरती दोघीसुद्धा खाली हायपर झालेले असतात. आरती म्हणत असते की तुम्हाला कोणाला काहीच वाटत नाही आहे का? माझी बहीण घर सोडून गेली आहे, तुम्हाला या सगळ्यांना कोणाबद्दल काहीच माहीत नाही, असं कसं? तर मंडळात इकडे दाखवलंय की शिर्के जेव्हा आता इथे मालक साहेबांना जाब विचारतात की तुम्ही खरंच असं काय आनंदीला शोधायला मदत करणार नाहीयेत, तेवढ्यात मात्र आता शिर्केंना युगंधर म्हणतो की हे बघ, आनंदी ह्या घरची सून आहे, माझी बायको आहे. मी स्वतः तिची जबाबदारी घेऊन ह्या घरामध्ये तिला घेऊन आलोय. त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहेच तिला शोधून घेण्याची आणि तिचं रक्षण करण्याची. मग आता शिर्के म्हणतात, मग तुम्ही खाली जे बोललात ते सगळं काय होतं, ते का सगळं बोललात? तर शिर्के म्हणतात की आपलं युगंधर म्हणतो की हे बघा शिर्के, तुम्ही एक म्हण ऐकली असेल, झाकली मूठ 1.25 लाखाची. शिर्के म्हणतात, म्हणजे म्हणजे मला काय कळलं नाही. तर मंडळात इकडे दाखवलंय की ही जी आहे ना, शलाका आणि हा विद्याधर दोघे सुद्धा रूममध्ये असतात. आणि आता युगंधरने जो काही डिसिजन खाली घेतलेला असतो तो त्यांना आवडलाय, म्हणजे त्यांना वाटतं की खरंच हा युगंधर आता आनंदीला काय शोधून काढत नसतोय. त्यावर आता विद्याधर म्हणतो की एक चांगलं झालं की त्या युगंधरने त्या आनंदीचा नाच सोडून दिलाय, त्याच्यामुळे माझं रान मोकळं झालं, सगळं कसं माझ्या मनासारखं झालंय, अगदी भारी. पण एकच गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाहीये, त्याची खंत ना अजून मला येते. का माझी ती इच्छा पूर्ण झाली नाहीये? तेवढं शलाका म्हणते की कोणती इच्छा, काय बोलतेस तू? त्यावर तो म्हणतो की आनंदीसोबत एक रात्र घालवण्याची माझी इच्छा अजूनही अपूर्ण राहिली, ती काय पूर्ण झाली नाही आहे आणि ती मला पूर्ण करायची. शलाका म्हणते, तुझं डोकं बिकं फिरले का? काय कळतंय का तुला काय ते? अरे, काही इच्छा, काही गोष्टी असतात ना, सोडून द्यायच्या असतात. विद्याधर म्हणतो, नाही नाही नाही, ही इच्छा मी कधीच माझी अपूर्ण सोडणार नाही आहे. काहीही झालं तरी आनंदीसोबत मला एक रात्र घालवायची म्हणजे घालवायची आहे. तर मंडळी, आता इकडे शिर्के मालक साहेबांच्या समोर येतात आणि म्हणतात की म्हणजे मालक साहेब, नक्की तुम्हाला काय म्हणायचं, मला कळेल असं बोलाल का? आता मालक साहेब म्हणतात की आनंदीबद्दल मला काही काळजी नाही आहे, काही वाटत नाही आहे, असं नाही आहे. हे बघा, आनंदी स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली, ह्या गोष्टीचा मला राग तर आला आहे. तिने मला एकदा सांगायला हवं होतं, बोलायला हवं होतं. पण शिर्के, काय ना, आता सगळ्यांसमोर मी खाली आनंदीची बाजू घेतली असती, तिला शोधाशोध करायला घेतली असती, तर ह्या लोकांना अलर्ट झाले असते आणि आनंदीला ह्या लोकांनी आणखीन त्रास दिला असता. तर मंडळी, आता पुन्हा इकडे दाखवलं आहे की हा विद्याधर आहे, तो म्हणतो की हे लोक शोधून काढायच्या आधी मला आनंदीला शोधून काढायला हवं. ती कोणाच्या हाती लागण्याआधी ती सगळ्यात पहिली माझ्या हाती लागली पाहिजे, कारण पहिला आनंद हा मला घ्यायचा आहे आणि मी हा चान्स सोडणार नाही आहे. आणि हीच ती वेळ आहे.
कारण युगंधरने तिच्याकडे पाठ फिरवली आहे. आता तो काही तिला शोधायला बाहेर पडत नसतो आणि हाच चान्स मला मिळवायचा आहे. तर मंडळी आता इथे मालक साहेब शिर्केंना सांगत असतात की शिर्के हे बघा, मी सगळ्यांसमोर तिथे बाजू घेतली असती आणि म्हणालो असतो की आनंदीला आत्ताच्या आता शोधायला जा, तर काय झालं असतं, ह्या शलाकाने आणि विद्याधरने सगळ्यात आधी त्यांची माणसं पाठवून आनंदीच्या अडचणी आणखीन वाढवल्या असता, आणखीन तिला त्रास दिला असता आणि मला तेच नको होतं. काय ना, आपल्याकडे म्हणतात की भिंतीला कान असतात, पण भिंतीला कान असतातच, पण ती झाकली मूठ 1.25 लाखाच्या म्हणीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? काही गोष्टी अशा असतात ना, अशा करायच्या की ते कोणालाही कळू द्यायच्या नसतात, मुठीत गच्च बनवून ठेवायच्या असतात, तरच त्या मुठीला किंमत राहते. आणि तसंच एखादं काम जर आपल्याला करायचं असेल ना, तेही असं घट्ट मुठीत बंद करून करायचं असतं, तरच त्या कामाला तुम्हाला लाखाची किंमत मिळते. नाहीतर त्या कामाला ना कुणी कवडीची सुद्धा किंमत देत नाही. आणि मला आता तेच करायचं आहे. मी तुम्हाला जे काही सांगतोय ना, ते शांतपणे ऐका. आनंदीचा शोध घ्यायचा आहे, पण तो मी घेणार नाही आहे, तो तुम्ही घ्यायचा आहे. पण ह्या गोष्टीची खबर कोणालाही कळता कामा नये. घरात ना कोणाला म्हणजे कोणालाच, ना आर्चीला आणि आरतीला, ह्या दोघींना सुद्धा असं कळू द्यायचं नाही आहे. कसं माहिती आहे का, ही गोष्ट जर कोणाला जरी चुकून कोणाला जरी कळली ना, तरी आनंदीच्या जीवाला धोका आहे. तिच्या जीवाचा धोका वाढू शकतो आणि मला ते अजिबात नको आहे. म्हणून शिर्के, आत्ताच्या आता आर्ची, आरती आणि आबा कोणाला काहीही न सांगता आनंदीला आत्ताच्या आता हुडकून काढायचं आहे. काही खर्च करा, किती पाहिजे तेवढा पैसा खर्च करा, पोलिसांना कळवा किंवा आणखीन माणसं कामाला लावा, काहीही करा, पण आनंदी सुखरूप घरी आली पाहिजे. तिच्या जीवाला अजिबात धोका होता कामा नये. आता शिर्के म्हणतात की समजलं समजलं मालक साहेब मला. आणि तेवढ्यात शिर्के म्हणतात की हां, जे ते आता ते मालक साहेब पुढे काही बोलत नाही आहेत, पण शिर्के समजलेत आणि शिर्के म्हणतात की हो हो, मला समजलं मालक साहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काम 100% होणार आणि आनंदीला मी स्वतः घरी घेऊन येणार. तर मंडळी आता इकडे दाखवलं आहे की ही जी आहे ना छाया, ती सगळ्यांसमोर तिथे हॉलमध्ये रडत असते, खूप रडत असते आणि म्हणत असते की आनंदी कुठे असतील, काय झालं असेल त्यांना, त्या बऱ्या असतील ना. आणि तेवढ्यात ही शिल्पा जाते आणि म्हणते की काय झालं काय तुला. ती आनंदी फक्त घर सोडून गेली आहे, मेली नाही आहे अजून, मेलेलीची बातमीसुद्धा आली नाही आहे, कशाला रडते. छाया बोलते, शिल्पाताई काय बोलताय तुम्ही. त्यावरती म्हणते, जास्त तोंड चालवायचं नाही या, हे माझं घर आहे. कोण लागते का तुझी आनंदी, तुझी कोणी नातेवाईक आहे, तुझी कोणी सखी आहे का, तुझी कोण बहीण लागते, कोण लागते, कोण तिच्यासाठी एवढं रडते असतो. माझ्या घरात हा असा तमाशा नाही करायचा हा. आता माई शिल्पाकडे रागारागाने बघतात आणि म्हणतात की अगं शिल्पा काय बोलतेस तू. आता ह्या सगळ्याचा आर्चीला आरतीला राग येत असतो. मिताली मात्र तिथे नाक मुटत असते आणि म्हणते की आता तिला खरं तर शिल्पा हे सगळं बोलते ते आवडत असतं. आणि आता ही शिल्पा परत तिला म्हणते छायाला, माझ्या घरात हा तमाशा करायचा नाही आणि तोंड बंद ठेवायचं. आणि काय घरात एवढी कामं पडली आहेत, एवढं सगळं पसार आहे, ते सगळं आवरायचं सोडून इथं काय रडत बसली आहे. आणि तेवढ्यात शिल्पा आता परत म्हणते की ती आनंदी घर सोडून गेली ते गेली, पण मी काय म्हणते, घरात जाताना काही चोरी बिरी करून तर गेली नाही ना, कारण घरात आहेत ना खूप मौल्यवान वस्तू आहेत. का माहीत चोरी करून सुद्धा गेली असेल, ते सगळं तू बघितलंस का. एक काम कर, सगळा रूम आणि कानाकोपरा चेक कर आणि घरातल्या सगळ्या वस्तू जसाच्या तशा आहेत का ते सगळं बघ आणि ते सगळं येऊन मला सांगायचं. आता तेवढ्या छाया म्हणते, शिल्पताई काय बोलताय तुम्ही, आनंदीताई असं कधी बी नाही करणार, त्या घरात चोरी नाही करू शकत, अहो त्या घर सोडून गेल्यात. आणि तेवढ्यात आता इथे समोर ना आरची आहे, त्यांनी म्हणते की काय बोलताय तुम्ही, माझ्या बहिणीवर असे घाणेरडे आरोप केलेले मी सहन करणार नाहीये, अजिबात सहन करून घेणार नाहीये. तेवढ्यात आता ही मिताली लगेच म्हणते, आणि कोणाशी बोलते तू, माझ्या हातूशी अशा शब्दामध्ये बोलते का. आणि तिने आता ना हाताने बाजूला केलेलं असतं आरशीला. आरशी आता तिला बाजूला करते आणि म्हणते की मला कोणी अडवायचं नाहीये, माझ्या बहिणीबद्दल तुम्ही असं बोलत असाल, तिच्या कॅरेक्टरबद्दल बोलत असणार, तर मी अजिबात ऐकून घेणार नाहीये. माझी बहीण काय तुम्हाला अशी तशी वाटली का, तुमच्या घरामध्ये चोरू करून जाईल, माझी बहीण तशी अजिबात नाहीये. तेवढ्यात शिल्पा म्हणते की चिचून किती बोलते ग, जास्त चिवचिव करू नकोस, आणि तुझी लायकी तरी आहे का या घरामध्ये उभं राहण्याची, कोणत्या अधिकाराने तू या घरामध्ये उभी राहिलीस, चल निघ आताच्या आता. तेवढ्यात आरची आणखीन पुढे जाते आणि म्हणते की हे घर माझ्या आनंदी दिदीचं सुद्धा आहे, माझ्या आनंदी दिदीचं सुद्धा घर आहे हे. तर शिल्पा म्हणते की ही जास्तच चिवचिव करायला लागली आहे. तर आता ही आरतीला आर्चीला थांबवत असते, पण आर्ची मात्र आता इथे अजिबात ऐकत नाही आहे आणि म्हणते की हो, माझ्या आनंदी दिदीबद्दल काही बोलायचं नाही आहे, माझी आनंदी दिदी कशी आहे काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे, तिची लायकी आणि काढायची नाही आहे. तेवढ्या धनश्री म्हणते की ही छोटूशी आहे पण केवढी चिवचिव बोलते, आपली हाईट काही, आपलं वय काय, आणि आपण कोणाशी काय बोलतोय याचं भान आहे का. तेवढ्यात आरची म्हणते की आहे ना, तुम्हीच ही गोष्ट मला करायला पाड पाडताय, कारण माझी आनंदी दिदी पण अशी नाही आहे, तरी पण तुम्ही तिच्यावरती घाणेरडे आरोप करताच आहे ना, मग मी सुद्धा बोलणार. मी काय माझी आनंदी दिदी नाही आहे की सगळं काही सहन करेन. माझी आनंदी बिचारी साधी भोळी आहे, कोणाला काही बोलत नाही आहे, ती सगळं ऐकून घेते, म्हणून मी ऐकून घेणार नाही आहे. धनश्री म्हणते, अगं किती बोलते तू, हे घर आमचं आहे, आमच्याच घरात येऊन आमच्यावर आवाज चढून बोलते का तू. शिल्पा म्हणते, चिचुंद्रे जास्त चिवचिव केलंस ना तर तुझ्या जिभेवर डाग देईन,
त्यावर आता आरची म्हणते की माझ्या जीभेवर तुम्ही डाग देणार आहात. अहो माझी आनंदी दीदी इतकी साधी आहे, सहन करते म्हणून तिने सगळं सहन केलं. पण मी तशी नाही हां. तुम्ही जर मला डाग दिलेत ना तर उलटे डाग मी पण तुम्हाला देईन. मंडळी आरची आता इथे खूप भारी बोलत असते बरं का. तेवढ्यात आता ही मिताली येते आणि म्हणते की तू कोणाला बोलते गं, कोणाला डाग देणार? माझ्या माझ्या आत्तूला हे सगळं बोलतेस. आता बापू म्हणतात की ए शांत बसा ना, ती लहान आहे, तिचं बोलणं कुठे मनावर घेता. लहान आहे ती, तिची बहीण सापडत नाहीये, ती घर सोडून गेली आहे. अरे तिला पण समजून घ्या की. तेवढ्यात शिल्पा म्हणते की बापू बस करा, ह्या भिकारड्या लोकांची एवढी बाजू घ्यायची काही गरज नाही आहे. आणि बहीण फक्त घर सोडून गेली ना, सापडेल तिथे इथे तिथे कुठेतरी. हे भिकारडे लोक ना असेच असतात. आणि तेवढ्यात मिताली आता जाते आणि म्हणते की ए चल आत्ताच्या तर घराच्या बाहेर पड. आणि मिताली आहे ना आता आरचीचा हात धरून तिला ना घराच्या बाहेर काढणार असते. तेवढ्यात आरती समोर येते आणि म्हणते की खबरदार, माझ्या बहिणीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही आहे. मी भरपूर तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं, पण आता अजिबात ऐकून घेणार नाही आहे. माझी बहीण आनंदी घर सोडून गेली आहे आणि त्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. माझी बहीण इथून घर सोडून गेली. मालक साहेबांनी स्वतः तिला लग्न करून इथे घेऊन आले होते. ती मालक साहेबांच्या मागे लागली नव्हती लग्न करण्यासाठी. म्हटलं तुमच्या लोकांची जबाबदारी आहे ती कुठे आहे, काय आहे हे बघण्याची. आणि तुम्हीच उलटं आम्हाला बोलताय. मी आत्ताच्या आत्ता मालक साहेबांना जाब विचारणार आहे. त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मी तुम्हा कोणाला ना सोडणारच नाही आहे. मंडळी असं म्हणून आहे ना आता आरती खूप चिडलेली असते आणि ती रागारागामध्ये आता मालक साहेबांना काही प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या रूममध्येच आलेली आहे. आता इथे मिताली आणि ही जी आहे शिल्पा आहे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण आनंदी म्हणते की नाही, आता मी कोणाचं ऐकणार नाही आहे. मालक साहेबांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील म्हणजे द्यावी लागतीलच. तर मंडळी आता इकडे आहे ना जी आरती आहे ती मालक साहेबांच्या रूममध्ये आलेली आहे आणि मालक साहेबांना विचारते, मालक साहेब का वागलात तुम्ही असं आनंदीशी, का असं वागताय? म्हणजे ज्या मालक साहेबांना मी ओळखते, ज्यांना आम्ही ओळखतो, जे खंबीरपणे आत्तापर्यंत माझ्या आनंदीच्या मागे पाठीशी उभे होते, ते मालक साहेब असं कसं वागू शकतात? तर मंडळी युगंधर हा तिकडे आता फोनवर बोलत असतो आणि ही जी आहे आरती ती तनतन करत आलेली असते, आदळआपट करत आलेली असते. आणि मालक साहेबांनी आता फोन ठेवला आणि म्हणतात की ही कुठली येण्याची पद्धत? तुला काही शिस्तवळण आहे की नाही? आता तेवढ्यात आरती म्हणते की मग काय करायला हवं होतं मी? काय करायला हवं होतं? मालक साहेब म्हणतात की कोणत्या अधिकाराने तू माझ्या रूममध्ये आली आहेस? कोणत्या अधिकाराने? तर आता आरती म्हणत असते की ते सगळं मला माहीत नाही आहे. मला फक्त तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही असं कसं वागू शकता? ज्या मालक साहेबांना आत्तापर्यंत आम्ही ओळखत होतो, त्यांच्याबद्दल इतका आदर होता. होता म्हणजे अजून पण आहेच. कारण आम्ही ज्या मालक साहेबांना ओळखत होतो, ते मालक साहेब असे नव्हते. मग तुम्ही असं का वागताय? आनंदीचा हात धरून तुम्ही स्वतः तिला मान-सन्मानाने ह्या घरात आणलं होतंत ना. मान्य मला, की तुम्ही ह्या कुटुंबाच्या साच्यामध्ये तिला बसवलं नव्हतं. तुमच्या बायकोचा दर्जा दिला नव्हता, आज घरात सुनेचा मान दिला नव्हता, मुलांची आई म्हणून पण स्वीकारलं नव्हतं. पण तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला तिला ह्या घरामध्ये स्थान दिलंच होतं ना. ह्या घराचे मेंबर म्हणून स्वीकारलंच होतं ना. प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी खंबीर उभे होतात. तुम्ही स्वतःच्या मर्जीने तिला लग्न करून घरात आणलं होतं. मग आता हे सगळं का? आता तुम्ही असं का करताय? आनंदी घर सोडून गेली आहे आणि तुम्ही सरळ म्हणताय, की मला ह्या सगळ्याशी काही देणं-घेणं नाहीये. असं कसं म्हणू शकता तुम्ही? तर शिर्के आता हे युगंधर म्हणतो, की "हे बघ, आनंदी स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली आहे. मी तिला घर सोडून जायला सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे माझा काही एक संबंध नाहीये. ज्या क्षणी ती या घरातून पाऊल बाहेर काढलं, त्या क्षणी माझा तिच्याशी असलेला संबंध संपला. तिच्याशी असलेलाही संबंध संपला आणि तुमच्याशीही. माझा तुमच्याशी कोणाशीही काही एक संबंध नाहीये." मंडळी ज्या क्षणी आता हे मालक साहेब असं म्हणतात ना, आरतीला खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. बिचारी रडत असते आणि युगंधर म्हणतात, की "कळलं तुला काय ते? मग आत्ताच्या आता इथून निघायचं. चल आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर पड." आणि मालक साहेबांनी त्या आरतीचा सुद्धा खूप अपमान केलाय. आता आरतीचं असं झालं, की मालक साहेब असं कसं वागू शकतात? एवढा मोठा अपमान आणि एवढी अशी कशी पाठ फिरू शकतात ते? बिचारी रडत-रडत बाहेर येते आणि इकडे आता ही जी आहे मिताली ती आर्चीला म्हणत असते, की "काय इथे रडत बसली आहेस? तुला निघ म्हणाले ना इथून. निघ आत्ताच्या आता इथून निघ." त्यावर आता आर्ची म्हणते, की "मी इथून जाणार नाहीये. जोपर्यंत माझी दीदी सापडत नाहीये, तोपर्यंत मी इथून निघणार पण नाहीये." आणि आता ही आर्ची आहे ना पृथ्वीच्या समोर येते आणि पृथ्वीला म्हणते, की "पृथ्वी सर, प्लीज मी तुमच्या ना पाया पडते. माझ्या आनंदी दीदीला सोडवा. माझ्या आनंदी कुठे आहे? बिचारी आंधळी आहे. तिला काही दिसत नाहीये. या बाहेरच्या जगामध्ये तिला काही माहीत नाहीये. कुठे गेली असेल? काय करत असेल?" आता आर्चीच्या बोलण्यावर आहे ना पृथ्वी थोडा इमोशनल झालेला असतो आणि ती म्हणते, की "मी ना मी तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या आबांनी या घरासाठी, या फॅक्टरीसाठी काय-काय केलं. आयुष्यातली 40 वर्ष त्यांनी तुमच्यासाठी झिजलेत. तुम्हाला माझे आबा किती स्वाभिमानी आहेत. तुम्हाला सगळं माहिती आहे ना. माझ्या आबांचं तर वयसुद्धा झालंय हो. तुम्हाला माहिती आहे का माझे आबा सकाळीच पहाटे-पहाटे आनंदीला शोधायला घराच्या बाहेर पडलेत. त्यांच्यात उभं राहण्याची सुद्धा ताकद नाहीये. आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा ते आम्हाला काय म्हणाले माहिती आहे का? ज्या ठिकाणी माझी आनंदी नाही आहे, त्या ठिकाणी मी जाणार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला इथे पाठवलं आणि मग ते आरती दीदीला शोधायला गेलेत. त्यांचं सुद्धा काय झालं असेल? अन्न-पाण्याचा कण नाही आहे. रात्रभर जागून काढले त्यांनी.
मी ना तुमच्यासमोर पाया पडते, माझ्या आबांसाठी तरी. माझ्या आबांना जर तिला स्वतः काही झालं तर आम्ही जगू शकणार नाही आहोत. आता ही आर्ची आहे ना खूप भावूक झालेली असते, रडत असते आणि ती पृथ्वीच्या पाया पडते आणि म्हणते, "मी ना तुमच्या पाया पडते, प्लीज माझ्या आबांना तरी वाचवा." आता मंडळी, हा पृथ्वी ना आर्चीला पकडतो आणि म्हणतो, "प्लीज, प्लीज पाया पडू नकोस. मी समजू शकतो. मी 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 तुझ्या आनंदी दीदीला शोधून काढेन. म्हणजे माझा तिच्याशी तसा काही संबंध नाही आहे किंवा माझं तिच्याशी कोणतं नातंसुद्धा नाही आहे. पण आबांसाठी, आबांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यासाठी मी आबांसाठी तिला शोधायला मदत करणार आहे." मंडळी, आता पृथ्वीने आर्चीला शब्द दिला आहे की मी आनंदीला शोधून काढेन म्हणून. आता हा डिसिजन ह्या मितालीला आणि शिल्पाला अजिबात आवडला नाही आहे. मिताली म्हणते की "अरे दादा," तेवढ्यात आता पृथ्वी म्हणत असतं की "मी म्हणालो ना की आनंदीचा माझ्याशी काही एक संबंध नाही आहे आणि तसं माझं तिच्याशी वैयक्तिक कोणतं वैरसुद्धा नाही आहे. पण मी आता हे जे करणार आहे ते फक्त आबांसाठी करणार आहे." आणि मंडळी, आता हा पृथ्वी आर्ची आणि आरती सोबत दोघींसोबत आनंदीला शोधण्यासाठी जाणार असतो. तर मंडळी, आता इकडे दाखवलंय की त्या बंटीसोबत आर्ची आणि आर्ची दोघं सुद्धा बोलत असतात आणि आनंदी सापडली का, कुठे मिळाली का, ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात एक माणूस समोरून धावत जातो आणि तो म्हणतो की "अरे तिकडे अपघात झालाय, अपघात झालाय. कुठल्या तरी आंधळ्या मुलीला एका गाडीवाल्याने उडवलंय." असं तेव्हा जेव्हा कळतं तेव्हा जो बंटी आहे, जो यांचा मित्र आहे, तो तिकडे बघायला जातो आणि तेव्हा तिथे कळतं की एका मुलीचा अपघात झालाय आणि ती मुलगी म्हणजे आनंदीच आहे. कारण आनंदीसारखी साडी घातली आहे आणि आनंदीच्या हातात जे गाठोडं असतं तेच गाठोडंसुद्धा आता तिथे असतं. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आरतीला लगेच कळतं की ही आपली आनंदीच आहे आणि हे सगळेजण भाऊक झालेले असतात, रडायला लागतात. तेवढ्या तिथे मालक साहेब येतात आणि हे लगेच सांगतात की "अरे युगंधर, हे बघ काय झालं ते, आनंदीचा अपघात झालाय." आणि आता युगंधरने जेव्हा आनंदीचा हा व्हिडिओ पाहिलाय की आनंदीचा अपघात झालाय आणि तिचा चेहरा बिचारीचा झाकून ठेवलेला असतो, तेव्हा मात्र युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकली आणि जेव्हा आता हे सगळं पृथ्वीला सुद्धा कळतं, त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. तर मंडळी, आता या सगळ्यानंतर आनंदीची जी काही दाखवले अपघात झालेला, आनंदी जिवंत आहे की तिला काही लागलंय, हे सगळं काही आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.